मथुर आज पाहताना दिसेल का? आज एक भव्य दिव्य मैदान पार पडते. ओपनचं मैदान निमसोड शितोळीनगर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी. आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्रीच काढण्यात आले. या लाईव्ह लॉटनुसार कोण कोणत्या गटामध्ये पडेल आणि मथुर पाहताना दिसेल का? तर मित्रांनो, या मैदानात गट क्रमांक 3 तास क्रमांक 2 वरती बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर आणि त्याच्यासोबत आज पब्लिकचं भिताड भुंगा पाहताना दिसेल. गट क्रमांक 4 मध्ये सुलतान पाहताना दिसेल. आणि मित्रांनो, बकासूरच्या नावाने एक दुसरी चिठ्ठी निघाली आहे. गट क्रमांक 7 तास क्रमांक 5 वरती बकासूर आणि भुंगा पाहताना दिसेल. मित्रांनो, याच गटामध्ये म्हणजेच गट क्रमांक 7 तास क्रमांक 1 वरती घोडचा सालजा आणि मल्हार हा जोड पाहताना दिसेल. म्हणजेच काटाकील लढत पाहायला मिळेल. बकासूर वर्सेस घोडचा सालजा. बघूया बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पोहतोय. 3 नंबर मध्ये पोहतोय का 7 मध्ये पोहतोय. मित्रांनो, गट क्रमांक 3 मध्ये गट क्रमांक 3 मध्ये सुद्धा काटाकील लढत पाहायला मिळेल. कारण याच गटामध्ये तात्याराव सुद्धा आहे, हौशा सुद्धा आहे आणि बकासूर सुद्धा आहे. म्हणजेच गट क्रमांक 3 मध्ये सुद्धा काटाकील लढत पाहायला मिळेल. गट क्रमांक 7 मध्ये सुद्धा 2 टॉपच्या जोड्या आहेत. बघूया आता बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पोहतोय. मित्रांनो, घोडचा सालजा आणि मल्हारच्या नावाने अजून चिठ्ठी निघाली. गट क्रमांक 13 तास क्रमांक 3 वरती. त्यामुळे बघूया घोड सालजा आणि मल्हार नक्की 7 मध्ये पोहतोय का 13 मध्ये पोहतोय. आता राहिला प्रश्न, या मैदानात बिंदोडचा बादशाह मथुर एखादा पाहताना दिसेल का? तर मित्रांनो, लाईव्ह लॉटमध्ये मथुरच्या नावाने एक सुद्धा चिठ्ठी निघाली नाही. त्यामुळेच आज मथुर या मैदानात पाहताना नाही दिसणार. बघूया मथुरचं आगामी नियोजन नक्की कोणत्या मैदानात याची आपण अपडेट देऊयाच. आजच्या मैदानासाठी भुंगा आणि बकासूरला, घोड सालजा आणि मल्हारला खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, असेच अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.